नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणे दर्शकांना विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, त्याची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. तुमचा सबस्क्रिप्शनचा जो सपोर्ट आहे तो आम्हाला खऱ्या अर्थाने एक शक्ती देणारा, प्रोत्साहन देणारा असा आहे. आज निवडणुका संपल्या आहेत, निकाल लागलेले आहेत. अर्थातच आनंदाचा दिवस आहे, कारण की गेली 10 वर्ष या देशातल्या सामान्य नागरिकांना हैराण करून सोडणारा आणि अत्यंत दुःख देणारा मनुष्य आता पुन्हा पंतप्रधान बनतो की नाही अशी शंका आलेली आहे. 240 खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेत. थापा पहिले खूप मारल्या की 400 पार वगैरे, पण देशातल्या नागरिकांचा जो मूड आहे तो लक्षात येत होता आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा हे म्हटलं होतं की 200च्याही पलीकडे जाऊ शकत नाहीत. अर्थात 200च्याही पलीकडे जाऊ शकत नाहीत याच्यावरती मी आजही ठाम आहे. जरी त्यांचे 240 हा आकडा आलेला असला तरी याचं कारण की ज्या निष्पक्ष पद्धतीने निवडणूक आयोगाने हे पाहायला पाहिजे होतं, निवडणूक एक तर तशा पद्धतीने झाली नाही. पहिल्या 5 फेऱ्यांमध्ये हाही मुद्दाम सांगण्याची आवश्यकता आहे की पहिल्या 5 फेऱ्यांमध्ये 86 मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे 86 खासदार हे 2000 पेक्षा कमी मतांनी निवडून आलेत. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या 5 फेऱ्यांमध्ये जवळजवळ 1.25 कोटी मतदान हे नंतर वाढवलं गेलं. म्हणजे पहिल्यांदा जाहीर केलेली आकडेवारी आणि नंतर जाहीर केलेली आकडेवारी 8 दिवसांनी 15 दिवसांनी याच्यामध्ये 1.25 कोटी मतांची वाढ केली होती. आणि 1.25 कोटी मतं वाढवल्यानंतर भाजपचे 86 खासदार 2000 पेक्षा कमी मतांच्या फरकाने निवडून आलेले आहेत. हे 86 जर का आले नसते, जर निवडणूक आयोगाने अशी मतं वाढवणं वगैरे असले फालतू प्रकार केले नसते, तर 240 - 86 150च्याही पलीकडे भारतीय जनता पक्ष जाऊ शकत नव्हता या निवडणुकांमध्ये. हा आमचा अंदाज 100% खरा ठरलाय. आणि 400 पारच्या बाता मारल्या, थापा मारल्या, त्याच्यानंतर 272चं सिंपल बहुमत सुद्धा मिळवू शकले नाहीत. 240 वरती आले आणि समोर असलेल्या इंडिया आघाडीचे 235च्या आसपास आहे, काँग्रेसचे 100 आहेत. बरेच जण 99 म्हणतात, पण सांगलीचा विशाल पाटील हा काँग्रेसचाच आहे, काल त्याने तसं पत्र पण दिलेलं आहे. तर काँग्रेसचे 100 खासदार निवडून आले. आणि असं भक्त संप्रदायातर्फे आता असं लंगडं सांगितलं जात आहे की 100 झालेले निवडून आलेले आनंद मनवत आहेत आणि 240ला मात्र पराभव म्हणायचं का, असं त्याच्याबद्दल मला मुद्दाम 2 प्रसंग सांगायचे. एक तर असा आहे की एक मी ऐकलेली गोष्ट आहे आणि ती गोष्ट अशी आहे की एक असं ॲनिमेटेड युद्ध चालू असतं, ॲनिमेटेड लढाई सुरू असते आणि त्या लढाईमध्ये ते दोघं जण तलवारी विलवारी घेऊन एकमेकावरती हल्ला करतात आणि मग एकदम तो जो 240 वाला आहे तो असं म्हणायला लागतो की मी जिंकलो. तर त्याच्याकडे पाहून 100 वाला असं म्हणायला लागतो की मी जिंकलो, तू हरलायस, कारण तुझ्या पायजम्याची नाडी मी काढून घेतलेली आहे, तुझ्या लेंग्याची नाडी मी काढून घेतलेली आहे. त्यामुळे आणि ते लक्षात आल्याबरोबर तो हातातला 240 वाला तलवार फेकून देतो आणि त्याचा पायजमा पकडतो. त्यामुळे आता 240 जरी असले तरी हातात तलवार नाहीये आणि तलवार उचलायला गेलं किंवा काहीही चुकी दुसरी गोष्ट करायला गेलं तर लेंगा सुटेल. आणि 100 ज्याचे आहेत त्याच्या हातात तलवार आहे, उलट त्याच्या हातात 240ची नाडी आहे. हा यातला खूप मोठा फरक आहे. दुसरा एक प्रसंग, कालच माझ्या एका मित्राला माझा फोन आला आणि मी त्याच्याशी बोलत होतो, तर तो मला म्हटला की हे भाजपवाले अजून सुद्धा मोदीचं हे कौतुक करतायत. ते म्हटलं बाबा, पहिली गोष्ट तर अशी की असं म्हणत होते की हमने शेर पाला आहे, वाघ आहे नरेंद्र मोदी. आता म्हटलं असं झालेलं आहे की त्या इंडिया आघाडीच्या आपला NDAच्या पक्षांनी जरी मोदींच्या नावाने पत्र दिलेलं असलं तरी झालंय काय म्हटलं की या वाघाचे दात तसेच ठेवले आहेत, या वाघाची नखं पण तशीच ठेवली आहे, फक्त शेपूट कापून टाकली आहे. आणि शेपूट कापून टाकल्यामुळे नखं असो दात असो, बिनशेपटीचं भुंड दाखवायची आता त्याला लाज वाटणार आहे. त्यामुळे ते तेवढ्या उन्मादामध्ये आता बाहेर फिरू शकणार नाही. हा यातला खूप मोठा फरक आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे संघाचे जे मूर्ख बिंडोक लोक असतात त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही कितीही सुंदर दिसण्याच्या नादामध्ये मोरासारखा पिसारा फुलवा, कितीही, पण पाठीमागचा पार्श्वभाग उघडा पडलेला आहे
आणि तो जग पाहतोय हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे हा याच्यातला खूप महत्वाचा भाग आहे. काल आणखीन एक योगायोगाची गोष्ट अशी की मी ते सगळे मोदींची इंडिया अलायन्सची बैठक आणि आपल्याला माहिती आहे निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये मोदी, नड्डा आणि अमित शहा हे तीनच जण आणि भाषण केलं की एनडीए की विजय है. दुसरी गोष्ट त्यांनी आता जय श्रीराम म्हणणं बंद केलं. आता काय केलं सुरू, जय जगन्नाथ. कारण ओरिसामध्ये जास्त खासदार निवडून आले म्हणून जय जगन्नाथ. म्हणजे देव सुद्धा उपयोग मूल्यापुरता वापरतात. ज्यावेळेला त्याचं उपयोग मूल्य संपलं तेव्हा देवालाही फेकून देणारी ही अत्यंत घाणेरडी मानसिकता आहे भाजप आणि संघाची. त्यामुळे त्यांनी आता राम सोडून दिला, आता जय जगन्नाथ. आणि जय जगन्नाथ बोलताना काय बोलले, एनडीए की जीत है, एनडीए की जीत है और तीसरी बार एनडीए की सरकार. मला तुम्ही सांगा, या सगळ्या निवडणुकीच्या काळात किंवा गेल्या 10 वर्षाच्या काळात या माणसाच्या तोंडातून एकदा तरी एनडीए हा शब्द ऐकला का आपण? मोदी सरकार, मोदी 1, मोदी 2, मोदी की गॅरंटी, मोदी कर लेगा, म्हणजे स्वतःचं नाव भाषणात घेतो असं मी कधी ऐकलेलं नाही. म्हणजे हा एक मानसिक आजार आहे हे मला माहिती आहे की स्वतःचाच उल्लेख असा करायचा की मोदी ऐसा करेगा, मोदी को जानते नहीं हो, मोदी बोलेगा. मग मोदीच बोलतोय ना, तो शिवाय मोदीचं म्हणजे तृतीय पुरुषामध्ये नाव घेऊन बोलण्याचं काय कारण आहे व्याकरणाच्या भाषेत? पण अशा पद्धतीने सेल्फ ऑब्सेशन असलेले मनोरुग्ण हे असा स्वतःचा उल्लेख करतात. त्यामुळे तसाच तो उल्लेख हा मनोरुग्णही करत होता. आणि हे सगळं ज्यावेळेला चाललेलं होतं, मोदी की गॅरंटी, मोदी ऐसा, आणि मग ते चालणं, आणि मग काय परमात्म्यानी मला पाठवलंय, मैं तो कन्व्हिन्स्ड हो गया हूं, परमात्म्यानी पाठवलंय. या देशातल्या गरीब नागरिकांनी दाखवून दिलं की तुला परमात्म्यानी वगैरे नाही पाठवलं, तू बायोलॉजिकल आहेस, तू बायोलॉजिकल नाही असं जे म्हणत होता तर तू बायोलॉजिकलच आहेस आणि तू इलॉजिकल सुद्धा आहेस. हेही या देशातल्या गरीब माणसांनी दाखवून दिलं. आणि या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने फटका दिला, म्हणजे वाराणसी सारख्या मतदारसंघामध्ये पहिल्या 4 फेऱ्या मागे होते नरेंद्र मोदी, नंतर रडत खडत 1.5 लाखांनी आले. गेल्या वेळेला 5.5 लाख मतांनी निवडून आले होते, आता रडत खडत 1.5 लाख मतांनी निवडून आले. यापेक्षा जास्त मतांनी तर स्मृती इराणीच्या समोर किशोरीलाल शर्मा निवडून आले. स्मृती इराणीला घरी पाठवलं. आणि सर्वात महत्वाचं, इतकं राम 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 केलेलं होतं, जसं कर्नाटकामध्ये बजरंगबली केले लंबे झाले, तसं इतकं राम 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 केलं. अयोध्येमध्ये पराभव. रामाचा भारतीय पुराणामध्ये, रामायणामध्ये असलेला जेवढा संदर्भ आहे, मग तो रामेश्वरचा असेल, तो अयोध्येचा असेल, तो रामटेकचा असेल, तो नाशिकचा असेल, 4ही ठिकाणी भाजप पराभूत, दणदणीत पराभूत झाली या 4ही ठिकाणी. म्हणजे मला तर असं वाटायला लागलं, काल मी बोललो सुद्धा एकाला की आनंद पटवर्धनांशी मी हा बोललो की अयोध्येमध्ये पराभव झाल्यानंतर आता आपण घोषणा द्यायची, अयोध्या तो झाकी आहे, काशी मथुरा बाकी आहे. पुढच्या वेळेला काशीमध्ये सुद्धा भाजपला हरवू, नरेंद्र मोदी असो का अमित शहा असो. पुढच्या वेळेला काशीत मध्ये पण हरवू, मथुरेमध्ये हेमा मालिनीला पण हरवू. हे बास. या धर्माच्या नावाने देशभरामध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं ते बास. आणि आता ढोंग करतायत एनडीए की सरकार, एनडीए की सरकार. 3 दिवसापूर्वी या माणसांनी सचिवांची बैठक घेतली दिल्लीमध्ये आणि आने वाले 100 दिनों का प्लॅन. मग आने वाले 100 दिनों का प्लॅनच्या वेळेला एनडीएचे पार्टनरने आठवले, मोदी की गॅरंटी करत असताना एनडीएचे पार्टनरने आठवले. आणि आता एनडीए जरूर आहे, एनडीएची गरज पडायलाच पाहिजे होती, ती पडलीच आहे, खूप चांगलं झालेलं आहे. आणि कोणाची मदत घ्यायला लागते आहे? ज्या चंद्राबाबू नायडूंना याच मोदी सरकारनी, अमित शहांनी तुरुंगात टाकलं, ऐन निवडणुकांच्या वेळेला रेड केल्या इन्कम टॅक्सच्या वगैरे त्यांच्या घरी, त्याच चंद्राबाबू नायडूच्या पाय धरावे लागत आहेत. त्याच नितीश कुमारचे आता पाय धरावे लागत आहेत, ज्या नितीश कुमारला यापुढे भाजपचे खिडकीदार बंद असं अमित शहा जाहीर भाषणात बोलले होते. त्यांचेच पाय धरावे लागत आहेत. आणि आता त्यांनी अटी घालायला सुरुवात केली आहे की लोकसभेचं सभापतीपद आम्हाला हवं, स्पीकर आम्हाला हवं. कारण हे सभापती यांचा करून काय करतात आपल्याला सगळ्यांनीच पाहिलं. 150 जण एका दिवशी सस्पेंड करून टाकतात लोकसभेचं अधिवेशन चालू असताना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एनडीएच्या बाबतीमध्ये
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना चंद्राबाबू नायडूंचे बालयोगी हे लोकसभेचे स्पीकर होते. नंतर त्यांचा अपघातात मृत्यू झाला हा भाग वेगळा, पण बालयोगी हे वाजपेयी पंतप्रधान असताना लोकसभेचे स्पीकर होते. आत्ताही त्यांनी तशीच मागणी केलेली आहे. आणि आता याला ते मान्यता देतील का? त्यांनी दुसरी अट घातली आहे, अमित शहा गृहमंत्री नको. या दोघांनी तिसरी अट अशी घातली आहे की नरेंद्र मोदींना दर महिन्याला एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागेल. आता विचार करा, मला तर एवढी दया येते की या माणसानी 3 वेळेला 15 वर्ष 13 वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री होता, त्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान होता. 23 वर्षामध्ये या माणसानी एकही पत्रकार परिषद घेतली नाही खुली. आणि आता मित्रपक्ष अट घालतोय की यांना दर महिन्याला एक पत्रकार परिषद घ्यावी लागेल. त्यांना एन्जॉय करायचं आहे की हा पत्रकार परिषद कशी घेतो, कशी फरफट होते, कसे पत्रकार उलटसुलट प्रश्न विचारतात. म्हणजे आता असं कोणी विचारणार नाही ना की आंबा चुकून खाता का चिरून खाता. आता आंबा वाटून खाता हे सांगावं लागेल सगळ्यांमध्ये. त्यामुळे आता त्यांना मजा घ्यायची आहे की मोदी उत्तर काय देतात. मोदी आता मोराला दाणे खाऊ घालतात का नो मोर असं म्हणतात हे बघायला लागणार आहे आता. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचा हिशोब होईल आणि हे खूप चांगलं झालं. अर्थात म्हणजे भारतीय जनता पक्षामधून नरेंद्र मोदींना आंतरविरोध जो आहे तो उघड येऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाने यांना त्यांचा नेता निवडायच्या आधी भाजपच्या संसदीय पक्षांनी, लेजिस्लेटिव्ह पार्टी ज्याला म्हटलं जातं, त्यांनी यांना नेता निवडायच्या आधीच एनडीएकडून यांनी पत्र घेऊन टाकले. कारण मग नंतर तो जो आंतरविरोध होणार आहे तो जरा सौम्य व्हावा म्हणून आधी एनडीएची पत्र घेतली. पण ही बैठक त्यांची आता 8 तारखेला येणार आहे. पहिल्यांदा काय सांगत होते, मोदी 8 तारखेला शपथ घेणार. मग आता सांगितलं 9 तारखेला शपथ घेणार. शपथ मला तर कळतच नाहीये घेणार की नाही घेणार. खरं तर आता तर ही परिस्थिती येऊन बसलेली आहे की मोदी आज घेतात कधी शपथ आणि घेतात की नाही घेत हे बघायचं आहे. तो गुरगुर करत असणारा अमित शहा त्या एनडीए पार्टनरच्या बैठकीनंतरच्या फोटोमध्ये एकदम कोपऱ्यात, फार आनंद झाला. त्या कोपऱ्यातून असंच सरकत तिहारपर्यंत जायचं आहे. अनेक गुन्ह्यांच्या चौकशा व्हायच्या आहेत आणि त्या सगळ्या होतील. आता ही ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाची बैठक असेल तर या बैठकीमध्ये मोदी आणि शहांच्या बरोबरच नितीन गडकरी असतील, त्याच्यानंतर शिवराज सिंग चौहान असतील. शिवराज सिंग चौहान म्हणतील की माझ्या राज्यात मी 29च्या 29 जागा निवडून आणल्या, मग पंतप्रधान मी का नाही. याआधी पण शिवराज सिंग चौहान एकदा बोलले होते की मोदी मुख्यमंत्री होण्याच्या आधी मी मुख्यमंत्री झालो, मला जास्त अनुभव आहे, मग मी पंतप्रधान का नाही. हे मोदी स्टेजवर असताना बोलले होते शिवराज सिंग चौहान. आता योगी आदित्यनाथ तिथं असतील. बरं, योगी आदित्यनाथ ते सर्व करू शकतात जे मोदी शहा करू शकतात किंवा त्यापेक्षा जास्त आक्रमकपणाने करू शकतात. बरोबर आहे ना. त्यामुळे आता हे सगळे बोलतील. वसुंधरा राजे सिंधिया बोलतील. राजस्थानमध्ये काय कोणत्या कारणांमुळे भारतीय जनता पक्ष निम्म्या जागांवरती निवडून आला. एक वेळ अशी होती ना की 25च्या 25 जागा निवडून येत होत्या आणि हा सगळा लाचार झालेला मीडिया राजस्थानमध्ये तर 25 पैकी 33 जागा दाखवत होता भाजपला आणि तिथं 12-13 जागा गमवायला लागल्या त्याच राजस्थानमध्ये. आता याचं उत्तर द्यावं लागेल ना. आणि हे जे मीडियानी शेण खाण्याचा प्रकार केला याच्याबद्दल ज्या दिवशी एक्झिट पोल आले त्या दिवशी मी फेसबुकवरती ही पोस्ट केली होती की हे फक्त स्टॉक मार्केट मॅनिप्युलेट करण्यासाठी चाललेलं आहे. यांचा फक्त यांना पैसा काढून घ्यायचा आहे. निवडणुकांमध्ये खर्च झालेला किंवा या मोदीच्या मागे खर्च झालेला पैसा हा काढून घ्यायचा आहे म्हणून स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन होत आहे. आणि प्रसार माध्यमं त्यात म्हणजे नग्न स्वरूपामध्ये सामील झालेली आहेत. सगळी चॅनल या एक्झिट पोलमध्ये सामील झाले. स्टॉक मार्केटचे रेट्स वाढले आणि काल राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन ती सगळी क्रोनॉलॉजी सांगितली आणि 30 लाख कोटी रुपये या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाचे, सर्वसामान्य गुंतवणूकदाराचे हे नुकसान झालं आणि याची चौकशी व्हायलाच हवी. हे अख्खी कॉन्स्पिरसी कोणी केली होती. कारण अमित शहा मुलाखतीमध्ये सांगत होते कि 4 तारीख से पहले स्टॉक ले लो, 4 तारीख को देखो स्टॉक मार्केट कितना ऊपर जाने वाला है.
16 बार इससे भी बड़े गोते स्टॉक मार्केट ने लगाए। इसको चुनाव के साथ जोड़ना नहीं चाहिए। खैर, अफवाहों के कारण ऐसा हुआ भी होगा तो 6 जून के पहले आप बाय कर लेना, 4 जून के पहले वो सूट अप करेगा। मोदी हसत हसत सांगत होते की स्टॉक मार्केट कैसा बढ़ने वाला है, आणि मग काय झालं? हा नागरिकांच्या मेहनतीच्या पैशांवर घातलेला दरोडा आहे भारतीय जनता पक्ष, प्रसार माध्यम आणि तो फडतूस एक्झिट पोल घेणारा, नंतर टीव्ही चॅनलवरती रडत होता ते तुझ्या अश्रू नको आहेत, नागरिकांचे पैसे परत मिळाले पाहिजेत आणि हा ज्यांनी कोणी याचा लाभ उचललेला आहे त्यांना त्याची शिक्षा झाली पाहिजे। हे सगळे कॉन्स्पिरेटर आहेत, हे सगळे या कटामधले सूत्रधार आहेत। ते हे व्हायलाच हवं, कुठल्याही परिस्थितीमध्ये हे चालणार नाही। आणि काय म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण फार मोदींच्या नावाने गवगवी केले जातात। नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये 18 ठिकाणी जाहीर सभा घेतल्या, 18। या 18 जागांपैकी फक्त 3 ठिकाणी भारतीय जनता पक्ष विजयी झालं, 15 मतदारसंघांमध्ये भाजप हरलं। आणि त्या 15 मध्ये सुद्धा म्हणजे मी असं म्हणेन की समजा नाशिकला घेतली तर ती नाशिक मधली जाहीर सभा ही नाशिक लोकसभा, दिंडोरी लोकसभा, धुळे लोकसभा अशा सगळ्यांसाठी मिळून होती। या सगळीकडे हरले। हा मला तर नाशिकचा हा अत्यंत अभिमान वाटतो की या परिसरामध्ये असलेल्या, मग नाशिक असेल, दिंडोरी असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, धुव्वा उडाला या उन्मत्त झालेल्या भाजपचा। याचा अतिशय आनंद आहे। आणि ही जी नाडी ओढून घेतलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या पायजम्याची, ही नाडी ओढण्यामध्ये माझा जिल्हा पुढे होता याचाही सार्थ अभिमान आहे। हे 18 पैकी 15 मतदारसंघामध्ये भाजप हरते, याचा अर्थ नरेंद्र मोदी या नावाचा करिश्मा आता धुळीला मिळालेला आहे। या देशातले नागरिक विश्वास ठेवायला तयार नाहीत। आणि हे मी फक्त महाराष्ट्रातलं सांगतोय, हे अनेक ठिकाणी झालेलं आहे। उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जिथं जिथं नरेंद्र मोदींनी थैथै केली, कारण ते थैथैच करत होते सगळीकडे। म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान मछली, मटन, मुसलमान, मंगलसूत्र, मुस्लिम लीग, मुजरा याच्या पलीकडे जात नव्हते। मणिपूर त्यांना आठवत नव्हतं, एवढाच थैथयाट चाललेला होता। त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये असेल, राजस्थानमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, हिमाचलमध्ये असेल, हरियाणामध्ये असेल, जिथं जिथं थैथयाट केला, पंजाबमध्ये पंजाबमध्ये तर गुरु गोविंद सिंगांच्या पंचप्याऱ्यांपैकी एक माझी काका होते म्हणे। म्हणजे गुरु गोविंद सिंग 400 वर्षापूर्वी हा कालपर्यंत असं म्हणत होता की मला परमात्म्याने पाठवलं, आता म्हणतो माझे काका त्यांच्याबरोबर होते। भारतातल्या नागरिकांनी, म्हणून मगाशी पण मी म्हटलं की भारतातल्या नागरिकांनी दाखवून दिलं की बाबा तुला काही डाउनलोड करून घेतलेलं नाहीये, तू पण बायोलॉजिकलच जन्माला आलेला आहेस आणि बुद्धीने तर अत्यंत इलॉजिकल आहेस, अत्यंत द्वेषपूर्ण आहेस, हेही दाखवलं। आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या राज्याने, महाराष्ट्राच्या राज्याने उत्तमरित्या दाखवून दिलं की कोणाला कितीही उन्मत्तपणा आणि माज आला असेल तर तो महाराष्ट्रात उतरवून दिला जाईल। आणि तेच करण्याचं काम महाराष्ट्राने केलं आणि त्यामुळे आज या अवस्थेमध्ये येऊन गेलेले आहेत की कालच्या म्हणजे 2014ला ज्यावेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि लालकृष्ण अडवाणींना मार्गदर्शक मंडळात पाठवून दिलं, त्यावेळेला लालकृष्ण अडवाणींचं दर्शन घ्यायला गेले आणि तो फोटो आम्ही दाखवतोय, तो फोटो बघा। आणि ते जे हिरवं जॅकेट आहे, सेम जॅकेट नरेंद्र मोदींना 10 वर्षानंतर घालावं लागलं। नरेंद्र मोदींना नियतीने पुन्हा एकदा मार्गदर्शक मंडळात पाठवायचं ठरवलंय। हा रिटायरमेंटचा ड्रेस आहे, हे जॅकेट जे घातलेले हे रिटायरमेंटचं आहे। 10 वर्षात एकदाही मोदींनी हिरवं जॅकेट घातलं नाही, कालच पहिल्यांदा घातलं। याचं कारण दॅट इज अ रिटायरमेंट कोड। आणि ते होणार, या भारतातल्या सुज्ञ मतदारांनी ते दाखवून दिलं। आणि जेव्हा जेव्हा उन्मत्तपणा केला जाईल, या देशातल्या नागरिकांच्या जीवाशी खेळला जाईल, त्यांच्या धर्माधर्मांमध्ये, जातीजातींमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं जाईल, तेव्हा ते सर्व एकत्र येतील, सगळेजण एकत्र येतील आणि अशा उन्मत्त झालेल्या बैलाला शिंगाला धरून रोखतील। हे पुन्हा एकदा या निवडणुकीत सिद्ध झालेलं आहे। या
आजच्या एपिसोडमध्ये इतकंच, कारण खरोखर मनापासून आनंद झालेला आहे, अभिमान वाटतोय या देशातल्या सुज्ञ नागरिकांचा आणि त्यांची कीव येते आहे. जे लो IQ बुलडोझर आहेत सगळे, त्यांची तर कीवच येते आहे. पण मला या गोष्टीचा खूप आनंद आहे. आजच्या भागामध्ये इतकंच. पुन्हा एकदा सगळ्या दर्शकांना नम्र विनंती की जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा. आपला पाठिंबा हीच आमची ताकद आहे. धन्यवाद.